नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे। तर आजचा ब्लॉग टाकायला झालेला आहे आपला नेहमीसारखा उशीर। तर हा ब्लॉग आहे कोजागिरी पौर्णिमेचा। क्लासवरून आल्यानंतर कुकिंगला सुरुवात केली आणि साइड बाय साइड आपलं मसाला दूध सुद्धा बनवायला सुरुवात केली। आता हे बघा, लास्ट टाइम आपण मसाला दुधाचा जो मसाला आहे तो घरच्या घरी कसा बनवायचा याचा सुद्धा मी व्हिडिओ शेअर केलेला होता। तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल। पण आज जरा घाईचा विषय होता, त्याच्यामुळे आज आपण रेडी मसाला वापरणार आहोत। थोडेफार ड्रायफ्रुट्स वगैरे घालूयात वरून। तर आज वेगळ्या पद्धतीने जरा मसाला दूध बनवणार आहोत। ऑलरेडी घरी आल्यानंतर डाळ लावून झाली होती, त्यानंतर आता डाळीला फोडणी द्यायची होती। भाजी चपाती रेडी करून झालेली होती आणि मग करायला घेतलं होतं तर दूध एक साईडला उकळत आहे, तुम्ही बघू शकतात। आणि जोपर्यंत आपलं दूध उकळत होतं तोपर्यंत राहिलेली कामं संपवून घेतली, जेणेकरून एकदा दूध रेडी झालं की आपल्याला खाली नेता येईल आणि ते चंद्रप्रकाशात दाखवता येईल। नेहमी गॅलरीमध्ये थोडाफार चंद्रप्रकाश पडतो, पण यावेळेस मला गॅलरीतून चंद्रच दिसत नव्हता। त्यामुळे असं ठरवलं की आज गॅसवरच दूध आपण गरम करूयात आणि गरम झाल्यानंतर थोडा वेळ खाली नेऊन चंद्राची पूजा करून पुन्हा वर आणता येईल यासाठी। चला तर आता पुढचा स्वयंपाक करून घेऊयात। डाळ तर ऑलरेडी शिजलीच होती, तर डाळीला आता झटकीपट एक अशी फोडणी टाकून देते। त्यानंतर पटकन कुकरमध्ये थोडासा भात लावूयात आणि त्यानंतर तयारी करूयात कोजागिरी पौर्णिमेची। आता कोजागिरी पौर्णिमेला खूप जास्त महत्त्व आहे। त्या दिवशी रात्री लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते, त्यानंतर कोण जागा आहे हे बघितलं जातं असं मान्यता असते। तर बरीच लोक काय करतात, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री सेवा करतात, त्यानंतर लक्ष्मीची सेवा करतात, वाचन करतात। आता एवढं तर काही पॉसिबल होणार नाही, आपल्याला यायला भरपूर लेट होतो कामावरून। त्यानंतर जेवण वगैरे करूच तवरच आपल्याला 10-11 होतात। त्यामुळं आता हे शक्य नाही आहे, पण जेवढं पॉसिबल आहे मसाला दूध करणं किंवा चंद्राची पूजा करणं, देवांची पूजा करणं, तेवढं तर आपण करणार आहोत। चला आता एक साईडला ऑलरेडी आपलं फोडणीचं मटेरियल गेलेलं आहे, पटकन फोडणी देऊन टाकूयात आणि पुढच्या प्रोसेसला लागूयात। झटकीपट तुम्हाला दाखवते की आपण दूध कशा पद्धतीने बनवलं आणि अजून काय स्पेशल केलं होतं कोजागिरी पौर्णिमेला। थोडीशी आयडिया तुम्हाला असेलच, कारण मी थोडा एक तुम्हाला शॉर्ट सेंड केलेला होता आपल्या चॅनलवर, जो तुम्ही बघितला असेल। रांगोळी काढायची होती, त्यानंतर दूध बनवायचं होतं, खाली जायचं होतं आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये। असं म्हटलं जातं की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी थोडंसं चंद्रप्रकाशामध्ये फिरलं पाहिजे किंवा चांदण्यांच्या प्रकाशामध्ये खाली बसलं पाहिजे। सो मग बघूयात, आता दूध घेऊन खाली जाऊयात झटकीपट आणि 12च्या आतच हे सगळं आपल्याला करायचं आहे। तर चालली आहे त्या पद्धतीने तयारी। आता आपला वरणाला फोडणी देऊन झाली आहे, मस्त कडक अशी फोडणी बसलेली आहे। आता आपलं वरण जोपर्यंत उकळतं ना तोपर्यंत एक साईडला पटकन झटकीपट भात लावते। आता झाला विषय असा की मला गोड गोष्ट आवडत नाही, अद्वैतला इतकी आवडत नाही आणि त्याच्या वडिलांना इतकी आवडत नाही। पण आता काय ना की प्रसाद म्हणून आपल्याला हे दूध घ्यायचं आहे, तर त्या पद्धतीने घेणार आहोत। आता गोड गोष्ट घ्यायची म्हटल्यावर तिखट गोष्ट पण झालीच पाहिजे। मग भाजी चपाती ऑलरेडी रेडी होती आपली, मेथीची भाजी आणि चपाती, वरण टाकून झालेलं आहे। आता एक साईडला भात लावते आणि काहीतरी तिखट अशी गोष्ट बघते। आज एक्सेस गोड खायचं आहे म्हटल्यावर काहीतरी तिखट गोष्ट पण असलीच पाहिजे, त्याच्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही माझं। ठेचा किंवा मिरच्या या पद्धतीचं काहीतरी लागतंच। तर आज मी आणलेल्या होत्या मिरच्या, तर त्या मिरच्यांना मस्तपैकी आपण काय करूया, झटकीपट फ्राय करूयात एका कढईमध्ये। मिरच्या वगैरे बाहेर काढून ठेवल्या, तेवढ्यातच वरण झालं आहे, भात झालं आहे आणि हे बघा दूध ऑलरेडी गरम करून झालं आहे। आता एकदाचा सगळा स्वयंपाक करून साईडला ठेवते, त्यानंतर मग मसाला दूध करायला घेते। हे बघा या पद्धतीने मस्त लांब लांब मिरच्या आणलेल्या आहेत तळणीच्या। आता ह्या तळून घेते छान पद्धतीने। मला ह्या मिरच्यांमध्ये ना फक्त मीठ घालून परतल्या ना आपण तेलामध्ये, कढईमध्ये किंवा मग आपल्या तव्यावर, तर त्या खायला खूप जास्त आवडतात। ह्याचा अगोदर पोट फाडून घेते। ह्या मिरच्या तशा एवढ्या तिखट नसतात, आपल्या बारीक लवंगी मिरच्या बऱ्यापैकी तिखट लागतात, पण ठीक आहे या मिरच्यासुद्धा मला छान आवडतात। त्याच्यामुळे मग मी कधी कधी या पद्धतीच्या मिरच्या आणत असते जेवताना तोंडी लावायला। बऱ्याचशा मिरच्या आधी काढल्या, धुतल्या, पुसल्या आणि त्यानंतर आता त्यांची पोटं फाडून घेतली। आता तुम्ही म्हणाल एवढ्या मिरच्या एकाच वेळेला खाणार का, तर नाही, एकदाच करून ठेवते। 1-2 वेळा आपल्याला खायला होतील, आजचं होईल, उद्या सकाळचं होईल, त्यामुळं मग पोट फाडून ठेवल्यात। आता ह्याला मस्तपैकी फक्त तेलामध्ये टाकायच्यात, वरून मीठ टाकायचं, झाकण मारायचं आणि झटकीपट आपल्या मिरच्या रेडी होऊन जातील। चला दूध पण परत उकळायला ठेवलं होतं बघा। आता उकळलेल्या दुधामध्ये मी साखर ॲड केलेली आहे, आपल्या स्वतःच्या टेस्टनुसार, कोणाला किती गोड आवडतं या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये साखर ॲड करायची। तर आता जोपर्यंत आपली साखर दुधामध्ये विरघळते, दूध ऑलरेडी गरम केलेलं पण होतं, आता त्याला आटवायचंच आहे।
मंद गॅसवर त्याला ठेवलेलं आहे. हळूहळू त्याच्याकडेही लक्ष देते आहे काम करताना. असं नको व्हायला की एकीकडे काम करते तर दुसरीकडे ते दूध वगैरे होतं जाईल. त्यामुळे तिथंच उभी आहे आणि हळूहळू आपल्या मिरच्या पण होतील तोपर्यंत आपलं दूध पण आटतं आहे. दुधाला ऑलरेडी खूप छान खळखळून उकळी करून घेतली होती. फक्त मटेरियल टाकण्यासाठी मी वेट करत होते. चला आता वरण आपलं रेडी झालेलं आहे. ते उतरून ठेवते खाली आणि या साईडला आता घेते दूध, जेणेकरून आपला भात पण साईडला बनतो आहे आणि तुम्हाला पण आपल्या दुधाचा व्यवस्थित व्ह्यू मिळेल. बघा दूध ऑलरेडी उकळलेलं असल्यामुळे ते झटकेपट बारीक गॅसवर पण खूप छान उकळलं आहे. पण आपल्याला कंटिन्युअसली आता त्याला हलवायचं आहे आणि त्यानंतरनं त्याला आटवायचं आहे. तर मस्तपैकी लोखंडी कढई धुवून मांडून घेतली. त्यानंतरनं त्याच्यात टाकलेलं आहे थोडंसं ऑइल. आता त्याच्यात जाणार आहे आपल्या या मिरच्या ज्या आपण ऑलरेडी पोट फोडून ठेवलेल्या होत्या आणि मस्तपैकी त्यावर टाकायचं आहे मीठ, झाकण मारायचं आहे आणि दोन्ही साईडने अशा क्रिस्पी होऊस्तोपर्यंत त्या मिरच्या आपल्याला फ्राय करायच्या आहेत. मीनवाईल मध्ये मध्ये दुधाला हलवत राहायचं, नाही तर ते दूध खाली चाललं जाईल. चला तर या पद्धतीने आता दूध हलवून घेतलेलं आहे. आता मी वाट बघत होते की कधी पटकन एकदा जेवण रेडी होतं आहे. त्यानंतर ना आपण बाकीची रांगोळी वगैरे करतो आहे आणि खाली जाऊन पूजा करून येतो आहे. त्यानंतरच आपण दूध घेऊ शकतो. सो सगळी तयारी करून दूध वगैरे रेडी करून रांगोळी पूजा हे केल्यानंतर जेवण करून घेणार होतो आणि मग दूध लास्टला आम्ही पिणार होतो 12च्या आसपास. हे बघा, हा मी छोटासा मसाला आणला होता एव्हरेस्ट सामानांतरनं, तर ती पुडी मी डिरेक्टली याच्यामध्ये टाकून दिली. लास्ट टाइम मी हा मसालासुद्धा घरी बनवला होता. एवढं काही हार्ड नाही हा मसाला बनवणं, पण ठीक आहे. आता वेळेच्या अभावी यावेळेस मी आयता मसाला आणला होता. तिकडे आपल्या मिरच्या पण गेलेल्या आहेत कढईमध्ये, मस्त असं झाकण मारलेलं आहे. आता हा मसाला ना मला त्या दुधामध्ये छान मिक्स करून घेतला, पण त्यानंतर नाही मला अजून थोडेसे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करायचेच होते. सो थोडं मी केशर घालून दूध साईडला ठेवलेलं होतं, तर त्याला छान असा कलर आला होता. तर ते दूध पण आपण आपल्या दुधामध्ये ॲड केलं आहे. छान असा पिवळा कलर येईल. आता आपल्या दुधाला केशरचा टेस्ट आणि स्मेलसुद्धा लागेल. आता याच्यामध्ये आपण ॲड करूयात आपले ड्रायफ्रूट्स. आता ड्रायफ्रूट्समध्ये जास्त काही नाही, बदाम होते आणि काजू होते, तर ते आपण घालणार आहोत आपल्या दुधामध्ये आणि एखादी विलायचीसुद्धा अजून मी वरून घालणार आहे. चला तर मिरच्या मधोमध हलवत आहे. दोन्हीकडे कामं चालू आहेत. तिन्ही गॅस पॅक आहेत, दोन्ही हात पॅक आहेत माझे. चला तर या पद्धतीने आता मीठ पण ॲड करून घेतले. थोडं हलवून घेऊयात आणि पुन्हा एकदा त्यावर झाकण ठेवून देऊयात. ह्या मिरच्या खायला खूप जास्त टेस्टी लागतात आणि त्याच्यामुळे जेवणसुद्धा खूप चांगलं जास्त जातं. चला आता दूध पण उकळलेलं आहे. आता बघूया त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स काय काय घालता येतील आपल्याला. दूध रेडी होण्या अगोदर आपली मिरची रेडी झालेली आहे. एकदम जवळून तुम्हाला दाखवते. एकदम टेम्पटिंग दिसते, कधी जेवायला बसेल असं झालं आहे. मस्तपैकी मेथीची भाजी, त्यानंतरनं चपाती, वरण, भात आणि तोंडी लावायला या मिरच्या. मस्त असा जेवणाचा बेत होणार आहे. चला अजून थोडीशी कसर राहिलेली आहे, तर तेवढी करून घेते. आता सगळं रेडी आहे. आता फक्त आपल्याला दुधाकडे अटेन्शन द्यायचं आहे. दूध पण आपलं आटतं आहे. आता दूध आहे ना खूप आटवायचं आहे आपल्याला. जवळपास जेवढं आहे त्याच्या हाफ तरी ते झालं पाहिजे. आता बरंचसं खाली गेलेलं आहे दूध. बघूया आता त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी टाकूया, जसं की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स किंवा काजू जर बारीक करून आपण टाकला तर त्याच्यामुळे थोडं अजून घट्टसरपणा येईल आपल्या दुधालासुद्धा. हे बघा, या पद्धतीने थोडेसे काजू, बदाम आणि विलायची मी आता याच्यामध्ये अजून थोडी ॲड करणार आहे. विलायची कुटून घेतली, ती ॲड केली. आता त्यानंतरनं काजू आणि बदाम हे जे आहे आपलं ड्रायफ्रूट कटरनेच थोडंसं मी टाकते आहे. अगोदर थोडं मी यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, पण ते थोडंसं मला फिरवणं अवघड जात होतं. ऑलरेडी खूप गरम वाफा येत होत्या. मग त्यानंतरनं मी फायनली आपल्या एका प्लेटीमध्ये हे सगळं क्रश केलं आणि त्यानंतरनं दुधामध्ये टाकून दिलं. आता या मसाल्यामध्ये ऑलरेडी ते हे ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे होतेच, पण एकदम ग्राइंडेड फॉर्ममध्ये होते. मग मी म्हटलं थोडंसं असं चंक्स टाकावात, ते खाताना छान लागतात. आता या दुधामध्ये ना चारोळेसुद्धा जातात आणि खूप छान लागतात, पण आता ते काय माझ्याकडे अवेलेबल नव्हते, त्यामुळे मी ते ॲड केलेले नाही आहेत. तुम्ही ॲड करू शकतात आणि बेसिकली जातातच चारोळे यामध्ये. चला तर या पद्धतीने नंतर मी साईडलाच करून घेतलं क्रश सगळं आणि ते दुधामध्ये ॲड केलं. आता फायनली आपलं दूध रेडी होत आलेलं आहे. अजून थोडंसं याला उकळून देते आणि त्यानंतरनं तयारी करूयात आपल्या रांगोळीची आणि त्या आपल्या सगळ्या पूजेची. दूध थोडंसं हलवून घेतलं, आटण्यासाठी ठेवलं. या पद्धतीने मी त्यावर चमचा ठेवला आहे. बघा मस्त मिरच्या झाल्यात. बघा मंडळी, येतं का जेवायला? जेवायची वेळ झालेली. आता जेवस्तोपर्यंत आपलं दूध छान मंद आचेवर काय होणार आहे, आटणारे. चमचा मुद्दामून तसा ठेवला होता. चमचा असा ठेवल्यामुळं दूध ओतू जात नाही असं आपले गावाकडचे लोक सांगतात. बघा या पद्धतीने मी ठेवला होता आणि तोपर्यंत आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि दूध खरंच ओतू नाही गेलेलं आहे. तर मध्ये मध्ये येऊन मी 1-2 वेळा ते हलवलं, पण गरज नव्हती कारण दूध तेवढं वर आलेलंच नव्हतं. छान पद्धतीने आता दूध आटलंय, कमी झालं. आता जाऊयात खाली
पूजेसाठी. हे बघा मस्तपैकी चंद्र उगवलेला आहे, मंद प्रकाश पडलेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही खाली थोडा वेळ फिरलो. त्यानंतरनं दूधसुद्धा त्या मंद प्रकाशामध्ये आम्ही नेलं होतं खाली आणि चंद्राची पूजा केली. त्यानंतर फायनली वर आलो आणि हे बघा मी जेवण झाल्यानंतर रांगोळीसुद्धा काढून ठेवली होती. तर त्या रांगोळीला थोडंसं मला डेकोरेट करायचं होतं. मी त्याच्यामध्ये चंद्र तारे काढले होते. त्यानंतर हळदी कुंकू थोडीशी फुलं ठेवली होती. त्यानंतर आपण जे दुधामध्ये घातलेलं मटेरियल होतं, काजू बदाम विलायची, हे एका वाटीत ठेवलं होतं आणि एका छोट्याशा ग्लासमध्ये मी भरलेलं होतं कोजागिरीचं दूध. रांगोळी कशी झाली मंडळी मला सांगायला विसरू नका. छान पद्धतीने एक मस्त दुधाचा ग्लास पण भरला. छान असे फोटोज वगैरे काढले. तो छोटूसा ग्लास होता, तो अद्वैतने पिला आहे दुधाचा, कारण तो गोड अजिबात पित नाही, पण प्रसाद म्हणून मी त्याला प्यायला सांगितल्यामुळे त्याने छोटासा हा मातीचा ग्लासातले जे दूध होतं ना तर ते पिला आणि त्यानंतर आम्ही दोघांनी सुद्धा मस्तपैकी दूध एन्जॉय केलं. मस्त अशी कोजागिरी आम्ही सेलिब्रेट केली. तुम्ही कशी सेलिब्रेट केली कळवायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि ना सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता तोपर्यंत बाय बाय.